उपासना देवतांनी केली। पहा, ती भगवती संकट निवारण करणारी आहे, संकटाचं हरण करणारी ती जगदंबा आहे। आता एकमेव उपाय राहिला, एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता की भगवतीला प्रगट करावं लागणार, त्या जगदंबेला पुन्हा अवतार धारण करायला विनंती करावी लागणार। अंतःकरणातून त्या भगवतीची उपासना देवतांनी केली। ती भगवती जगदंबा, ती आदिशक्ती, ती उमा पुन्हा दिव्य तेजोमय रूपात प्रगट झाली ना। देवांना सांगितलं, मागा काय हवं आहे तुम्हाला, काय पाहिजे। देवतांनी वरदान मागितलं, आई आमची इच्छा आहे की तू या जगताचं कल्याण करण्यासाठी, तारकासुराचा अंत घडवून आणण्यासाठी पुन्हा अवतीर्ण व्हावस, पुन्हा अवतार धारण करावास। ज्या ज्या वेळेला त्रैलोक्यावरती काही संकट येईल त्या त्या वेळेला आई तू धावून येतेस आणि जगतावरचं संकट मिटवते। आता ही भगवती, जसं आम्ही शिव महापुराण ग्रंथामध्ये भोलेबाबांचं चरित्र ऐकतो, भोलेनाथांनी कुणाकुणाला संपवलं, अगदी कसा देवतांचं रक्षण कसं केलं, धर्माचं रक्षण कसं केलं, समोर लक्ष द्या माता वर्ग, धर्माचं रक्षण कसं केलं। त्याच प्रकारे जगदंबेचं चरित्र जर विस्तारित आम्हाला श्रवण करायचं असेल किंवा अध्ययन करायचं असेल तर जगदंबेचा आवडता ग्रंथ श्रीमद देवी भागवत ग्रंथ, श्रीमद देवी भागवतामध्ये अनेको दैत्यांच्या संहाराच्या कथा आलेल्या आहेत। त्या जगदंबेनं कित्येक दैत्यांना संपवलं। मग कोणती कोणती रूप धारण केली, जी नावं आम्ही ऐकतो देवीचे, अनेको नावं मी आतापर्यंत उच्चारलेले आहेत। ही नावं भगवतीला उगीच प्राप्त झालेली नाहीत, प्रत्येक नाव मिळण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण ठरलेलं आहे। या भगवतीनं वेगवेगळ्या रूपात प्रगट होऊन अनेको दैत्यांना संपवून जगताचं संकट मिटवलेलं आहे। देवता म्हणतात, आई तू कित्येक वेळा त्रैलोक्यावरती आलेलं संकट संपवलंयस, तू जगताची जननी आहेस। मग आई, याही वेळेला तारकासुरासारखं संकट संपवण्यासाठी आम्हाला तुझी गरज आहे, तू अवतीर्ण हो। जगदंबेनं वरदान दिलं, देवतांनो मी अवतीर्ण होणार, तुम्ही जा, निर्भय राहा। हिमालय पर्वत आणि मैनावती किंवा मेना मातेच्या पोटी त्यांची मुलगी म्हणून मी अवतीर्ण होईल। जगदंबेनं आशीर्वाद दिला, अवतार धारण करणार हे सांगितलं, देवता निर्भय झाले। आणि आता पुढे प्रसंग येतो, पार्वती मातेच्या जन्मापूर्वी अगोदर पार्वती मातेची जी महाभाग्यवान आई आहे, त्या पार्वती मातेच्या आईचं चरित्र अगोदर सांगितलं। का तर एखादा सात्विक मुलगा असेल, मुलगी असेल, सात्विक लेकरू कुणाच्याही घरात जन्माला येत नाही। पहा बरं, गुणवान लेकरू कुणाच्याही घरात जन्माला येत नाही। आई वडिलांचं काहीतरी पुण्य असावं लागतं, तेव्हाच घरामध्ये, कुटुंबामध्ये सात्विक गुणवान चांगलं लेकरू, मुलगा असेल मुलगी असेल, जन्माला येते। आणि म्हणूनच आम्ही जर याचा बारकाईनं विचार केला तर तुकोबाराया जी संतान आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहे, नवे नवे जी संतान सात्विक आहे, अशा संतानाला तुकोबाराया आपल्या अभंगाच्या माध्यमातून धन्यता देतात। पण संतानाला धन्यता देण्या अगोदर आई वडिलांना धन्यता देतायत। आपुली अहिता जो से जगता, आपुली अहिता जो से जगता, आपुली अहिता जो से जगता, आपुली अहिता
बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पार्वती मातेच्या जन्मा अगोदर पार्वती मातेच्या आईचं चरित्र आलं, ते सुद्धा मी तुम्हाला धावत्या वेगात सांगून पुढे जाते. पहा, नारदांनी ब्रह्मदेवांना प्रश्न केला. ब्रह्मदेव नारदांना कथा सांगतायत, सुतजी शौनकादी ऋषींना कथा सांगतायत. प्रश्न केला की साक्षात ती आदिशक्ती मेना मातेच्या पोटी जन्मधारण केला. त्या भगवतीनं मेना मातेच्या पोटी जन्माला आली. मग त्या आईनं नेमकं कोणतं पुण्य केलं? मी सांगते तुम्हाला, सात्विक संतान पोटी जन्माला येण्यासाठी पुण्य लागतं. सुभाषितकार एका ठिकाणी सांगतात, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरतः उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यतः. जर आईचं पुण्यकर्म असेल तर आईच्या पुण्याईनं जन्माला येणारी संतान ही सुशील जन्माला येते. त्यानंतर पित्याची पुण्याई असेल, पितृपुण्येन चतुरतः. बरं, पुरुष वर्ग बारकाई नाही का? पित्याची जर पुण्याई असेल तर जन्माला येणारी संतान ही चतुर चातुर्य घेऊन जन्माला येते. त्यानंतर उदारो वंश पुण्येन, वंशाची जर पुण्याई असेल तर संतान उदार जन्माला येते. याही पुढे जाऊन सांगितलं, आत्मपुण्येन सभाग्यतः. आणि त्या संतानाचं अगोदरचं पूर्वजन्मातलं पुण्य असेल तर स्वतःच्या अगोदरच्या पुण्याईवर ती संतान भाग्य घेऊन जन्माला येते, भाग्यवान म्हणून जन्माला येते. या उलट सुद्धा सुभाषितकार सांगतात, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषेन दरिद्रता. काय? उन्मादो मातृदोषेन, माता वर्ग ऐका, आईचं कर्म चुकीचं असेल, आईचा जर दोष असेल तर आईच्या दोषामुळे, आईच्या चुकीच्या कर्मामुळे जन्माला येणारी संतान ही उन्मत्त जन्माला येते. पित्याचा जर दोष असेल, पित्याचं कर्म चुकीचं असेल, पितृदोषेन मूर्खता, जन्माला येणारी संतान ही मूर्ख म्हणून जन्माला येते, मूर्ख बनते संतान. कार्पण्य वंश दोषेन, वंशाचं जर कर्म चुकीचं असेल, वंशाचा जर दोष, वंशाचं जर पाप असेल तर त्या पापानं, त्या दोषानं संतान ही कंजूस जन्माला येते, कंजूस बनत असते. आणि जर त्या संतानाचं अगोदरचं पूर्व कर्म चुकीचं असेल, कर्म दोषेनं दरिद्रता म्हटलं गेलं, अगोदरच्या जन्मातलं अगोदरचं कर्म चुकीचं असेल तर ती संतान दरिद्री बनते, दरिद्री म्हणून जन्माला येते. मोलाचा महत्वाचा विषय आहे, यातून शिकायचंय तुम्हा आम्हाला. आम्हाला आज वाटतं आमची संतान चांगली निवडावी, चांगली घडावी, परमार्थाला लागावी, चांगलं कार्य करावं. आमच्या संतानांना आम्ही म्हणतो ना, आमचं नाव मोठं करावं. मग या जर आमच्या इच्छा असतील, सगळ्या अपेक्षा आपण आपल्या लेकराकडून करायच्या नसतात. या सगळ्याला कारणीभूत बऱ्यापैकी आई वडील असतात. वाटतंय ना, अरे आपली संतान चांगली घडली पाहिजे, तर अगोदर स्वतःचं आचरण चांगलं असावं लागणार. स्वतःचं कर्म अगोदर, स्वतः आई वडिलांचं कर्म चांगलं असावं लागणार, आई वडिलांनी पुण्य करावं लागणार. तेव्हा संतान निश्चित पुण्यवान, पुण्य करणारी जन्माला येईल. पहा, प्रश्न केलाय, मेना मातेचं नेमकं कोणतं पुण्य? तर ऐका, मेना मातेला एका संताचा आशीर्वाद मिळालेला होता. कोणता आशीर्वाद? तर एका वेळेला प्रसंग असा येतोय, ब्रह्माजींनी नारदांना सांगायला सुरुवात केली. नारदांनी जेव्हा विचारलंय, पितामह सांगा मला या प्रश्नाचं उत्तर. ब्रह्माजी म्हणतायत, नारदा
ऐक, दक्ष प्रजापतीला 60 कन्या होत्या. मी सांगून गेलीये तुम्हाला. 60 मुलीपैकी दक्षानं एका मुलीचा विवाह, आपल्या स्वधा नावाच्या मुलीचा विवाह पितर नावाच्या देवतेशी लावून दिला. स्वधेचा विवाह पितराशी लावून दिला आणि त्या स्वधेला मानसिकरित्या अगदी मेना, धन्या आणि कलावती या 3 मुली झाल्या. मेना, धन्या आणि कलावती स्वधेच्या या मुली, पितरांच्या या कन्या. या 3 कन्या मेना, धन्या आणि कलावती या तिघी एका वेळेला भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठामध्ये आल्या. तर त्या ठिकाणी देवसभा भरलेली होती. देवसभा भरलेली आहे. या लहान होत्या, वयानं लहान, म्हणून कुठे काय करावं, काय कृती करावी हे लक्षात नाही किंवा समजलं नाही. त्या ठिकाणी गेल्या, भगवान विष्णूंना प्रणिपात केला, दर्शन घेतलं आणि बाजूलाच त्या सभेमध्ये एका बाकावरती जाऊन त्या बसल्या. समोर लक्ष द्या, कोण काय करतंय ते पाहू नका. समोर बाजूला असलेल्या बाकावरती जाऊन बसल्या. कोण? बोला. मेना, धन्या आणि कलावती. त्याच सभेमध्ये, देवसभेमध्ये अचानकपणे सनत कुमारांचं आगमन झालं. सनकादिक मुनींचं आगमन झालं. सनातन, सनंदन आणि सनत कुमार यांचं आगमन झालं. सगळे देवता उठून उभे राहिले. सनकादिकांना मानाचं स्थान होतं. ते साधू आहेत, संत आहेत, महात्मा आहेत. सर्वांनी उठून राहून, उभा राहून त्यांना नमस्कार केला. पण या ज्या 3 मुली होत्या या जागेवरती बसलेल्या राहिल्या, उठून नमस्कार केलाच नाही. सनत कुमारांना राग आला. अरे, सगळे देवता उठून उभा राहून आम्हाला नमस्कार करतात, आमचा मान राखतात, पण या 3 मुली लहान असून सुद्धा यांनी आम्हाला नमस्कार केला नाही, आमचा अवमान केला. राग आला, क्रोधात येऊन सनत कुमारांनी शाप दिला. मुलींनो, तुम्ही आमचा भर सभेमध्ये अवमान केला. शाप आहे तुम्हाला. तुम्हा तिघींनाही मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह धारण करावा लागेल. या तिघींनी हात जोडले. मुनिवर्य, क्षमा करा. मान्य आहे, आमची चूक आम्ही मान्य करतो, पण आमच्याकडनं काय घडतंय हे आमच्या लक्षात आलं नाही. आमच्याकडनं हा अपराध नकळत घडला. नकळत हा अपराध आमच्याकडनं घडला. जाणून आम्ही तुमचा अवमान केला नाही. क्षमा करा. काहीतरी उशाप द्या, काहीतरी आशीर्वाद द्या. सनत कुमारांना दया आली. मुली लहान होत्या, पाहिजे तेवढी समजूत नव्हती. क्षमा मागितल्यानंतर सनत कुमार आशीर्वाद देतात. बारकाईनं ऐका आता. आशीर्वाद देतायत. पितृकन्यांनो, तुमच्यापैकी जी सर्वात मोठी मेना नावाची कन्या आहे, ही मेना जन्म घेतल्यानंतर, मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर हिमालय पर्वताची भार्या, पत्नी होईल आणि मेनेच्या पोटी साक्षात आदिशक्ती पार्वती म्हणून जन्म घेईल. मेनेला आशीर्वाद मिळाला. त्यानंतर दुसरी जी कन्या होती, धन्या, त्या दुसऱ्या कन्येला आशीर्वाद दिला. तुमच्यातली दुसऱ्या क्रमांकाची कन्या ही जनकाची पत्नी होईल, जनक राजाची पत्नी बनेल आणि हिच्या पोटी सीतेचा जन्म होईल. नवे नवे सीतेची आई बनण्याचं भाग्य हिला प्राप्त होईल. हिच्या पोटी बनण्यापेक्षा सीतेची आई बनण्याचं भाग्य त्या जनकाच्या पत्नीला प्राप्त होईल, धन्याला प्राप्त होईल असं सांगितलं. त्यानंतर पुढे तिसरी जी कन्या होती, कलावती, त्या कलावतीला आशीर्वाद दिला. ही कलावती द्वापार युगामध्ये वृषभान वैश्याची भार्या होईल.
वृषभान वैश्याची पत्नी होईल आणि हिला राधेची आई बनण्याचं भाग्य प्राप्त होईल. अनुक्रमे कुणाच्या आई झाल्या या? पहिली झाली पार्वती मातेची आई, दुसरीला आशीर्वाद मिळाला तू सीतेची आई होशील, दुसरी सीतेची आई, आणि तिसरी राधेची आई. साधूंचा हा आशीर्वाद आहे. आणि कोणतं पुण्य मेनेच्या पाठीमागे होतं तर हेच पुण्य साधूंचा आशीर्वाद होता. आशीर्वादामध्ये मोठं सामर्थ्य आहे, मोठी ताकद आहे. संतांचे आशीर्वाद किंवा संतांचे बोल अशक्य ते शक्य करू शकतात. संतांचा आशीर्वाद सामर्थ्य संतांकडे आहे. पुढे पहा, प्रश्नाचं समाधान तर झालं. नारदांनी जो प्रश्न केला होता, मेनेचं नेमकं कोणतं पुण्य होतं तर संतांचा आशीर्वाद तिला होता. पुढे शापानुसार मेनेचा अगदी जन्म व्हावा, हिमालयाशी विवाह व्हावा, आणि त्यानंतर पुढे प्रसंग येतो पार्वती मातेच्या जन्माचा प्रसंग. झाकी तयार आहे की नाही कोणीतरी जाऊन पाहायचं. पहा, पार्वती मातेच्या जन्माचा प्रसंग येतो. हिमालय पर्वत आणि मेना माता. अगदी विवाहानंतर हिमालय पर्वत आणि मेना माता या दोघांची आशा नवे नवे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की चांगली संतती आमच्या पोटी जन्माला यावी. मेना माता सुद्धा मोठी भगवत भक्त, भगवंताची भक्ती करायची आणि चांगली संतान प्राप्त होण्याची आशा मेना मातेलाही होती. चांगलं आचरण मेना मातेचं होतं. भगवत भक्ती मेना मातेनं जीवनामध्ये साधलेली होती. मेना मातेची पुण्याई, त्याचबरोबर देवतांची प्रार्थना, अगोदरची देवतांची प्रार्थना, हे सगळं पुण्य एकत्रित यावं आणि त्या जगदंबेनं कृपा करावी. त्या जगदंबेनं मेना मातेच्या पोटी जन्म घ्यावा. मेना माता एक प्रकारे गर्भवती आहे. मेना मातेच्या पोटी त्या आदिशक्तीनं जन्म घेतला. एक छोटस कन्यारत्न हिमालय पर्वत आणि मेना यांना प्राप्त झालं. लहान छोटीशी गोंडस कन्या आहे, कन्यारत्न आहे. दिसायला अगदी जिच्या चेहऱ्यावरती तेज आहे. लहान बाळ पहा, अगदी किती सोज्वळ ते असतं. आम्हाला प्रत्येकाला इच्छा होते लहान बाळ हातामध्ये घ्यावं, त्याचा पापा घ्यावा. म्हाताऱ्या माणसाकडे बघून असं वाटतं का? हा नाही. लहान लेकरू, पार्वती माता छोटीशी आहे. पार्वती हे नाव झालंय, पर्वताची कन्या आहे म्हणून पार्वती. त्या पार्वतीचा जन्म झाला. सर्वत्र आनंदी आनंद. जन्माला येताना नुसती एकटी आली नाही, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, वैभव आहे, सगळं काही सोबत घेऊन आली आहे. जो तो आनंदित दिसतोय, जो तो प्रसन्न दिसतोय, जो तो म्हणू लागला या लेकराचा पायगुण चांगला आहे. पार्वती मातेचा जन्म झाला आणि सुखाचा वर्षाव त्या ठिकाणी होऊ लागला. अनेको लीला करत करत ती पार्वती लहानची मोठी होऊ लागली. अनेको लीला करतीये, खेळतीये, बागडतीये. नव्या प्रकारे अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी सुखदायी ही पार्वती माता ठरतीये. आणि का ठरणार नाही? साक्षात आदिशक्ती आहे, साक्षात भगवती आहे, त्रैलोक्याचं कल्याण करणारी ती आहे. मग ती ज्या ठिकाणी जन्माला आली आहे त्या ठिकाणच्या सर्वांचं कल्याण का साधून देणार नाही? त्या भगवतीचा जन्म झाला. जो तो त्या भगवतीला, त्या भगवतीचं, त्या पार्वती मातेचं दर्शन करण्यासाठी तळमळतोय. जे सगळे काही
तपी संन्यासी ऋषी मुनी आहेत. एक सर्वांकडे बातमी पसरली, अरे हिमालयाची कन्या म्हणून आदिशक्ती जन्माला आली आहे. पार्वती साक्षात आदिशक्तीचं रूप आहे. साधू संत त्या ठिकाणी पार्वतीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. सगळी प्रजा एकच त्या कन्येला पाहायचंय, तिचं गोंडस रूप पाहायचंय आणि मंत्रमुग्ध व्हायचंय. नवे नवे संत साधू मुनी तर म्हणू लागले, जो कोणी त्या पार्वतीचं त्या कन्येचं दर्शन करेल त्याची पाप नाहीशी होतील. म्हणून तर अजूनच गर्दी होऊ लागली. आणि आमच्याकडे पद्धत आहे, बाळ जेव्हा जन्माला येतं, तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आजूबाजूच्या स्त्रिया एकत्रित येतात. नात्यातील म्हणा, अगदी जवळची मावशी असेल, काकी असेल, चुलती असेल, आत्या असेल, मैत्रीण असेल, या स्त्रिया एकत्रित येतात बाळ पाहण्यासाठी, त्या बाळाचे लाड पुरवण्यासाठी. तुमच्याकडे आहे काही पद्धत आहे ना? अगदी त्याच प्रकारे हा प्रसंग त्या ठिकाणी सुद्धा होतोय. त्या मेनेचं ते कन्यारत्न पाहण्यासाठी, त्या छोट्याशा पार्वतीला पाहण्यासाठी अनेको स्त्रिया येतायत. अगदी लांब लांबच्या स्त्रिया, अगोदर ज्यांचा या मेना मातेशी काही संपर्कही नव्हता, त्या सुद्धा कुठून तरी यायच्या, म्हणायच्या, अगं मेना, मी तुझी अशी अशी लांबची नातेवाईक आहे, लांबच्या नात्यातली आहे, मी तुझी लांबून बहीण लागते. कुणी म्हणतंय एखाद्या म्हातारीनं यावं, मेना अगं तुझ्या मी माहेरची लांबची तुझी पाहुणी आहे. प्रत्येक जण काहीतरी कारण सांगायचं, त्या छोट्याशा कन्येला पाहण्यासाठी यायचं. डोळे भरून त्या पार्वतीला पाहिलं जायचं, त्या कन्येला पाहिलं जायचं. त्या कन्येचं छोटस अगदी गोंडस तिचं हसणं. ही पार्वती लहानची मोठी होती, अशा प्रकारे प्रत्येकाला सुख देतीये. उपवर झाली, वयात आली, आई वडील विवाहाचा विचार करू लागले. आणि पहा, जेव्हा हे मी तुम्हाला पार्वती मातेचं वर्णन सांगितलं, फक्त पार्वती मातेच्या बाबतीत असं नाही की पार्वती माता जन्माला आल्या, ती भगवती कन्या म्हणून जन्माला आली आणि सगळ्यांसाठी सुखदायी ठरले, इथपर्यंत नाही. तर आजही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुलगी जन्माला येते ना, तर मुलगी सोबत येताना सुख, समृद्धी, वैभव, समाधान घेऊन येते. म्हणून मी सांगेल, मुलीचा कधी तिरस्कार करू नका. आम्ही म्हणतो मुलगा हा वंशाचा दिवा आहे, पण विसरू नका मुलगी सुद्धा पणती आहे. मुलगा जर दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये वात म्हणून जळणारी मुलगी आहे, आणि सर्वत्र प्रकाश देणारी मुलगी आहे. आम्ही म्हणतो दिवा प्रकाश देतो, पण वात म्हणून जळते. वातीचं प्रतीक म्हणजे थोडक्यात मुलगी आहे. वात स्वतः जळते आणि सर्वत्र प्रकाश देते. हीच भूमिका मुलीची आहे. मुलगी जन्माला येते एका घरात, ज्या घरात जन्माला आली त्या घराचंही कल्याण करते, आणि ज्या घरात तिचा विवाह लावून दिला जातो त्या घराचंही कल्याण करते. दोन कुळांचं हित, दोन कुळांचा कल्याण, एक नाही तर दोन दोन कुटुंबांचं कल्याण मुलगी साधून देते. म्हणून कोणत्याच आई वडिलांनी मुलीचा तिरस्कार करू नये. पहा, आणि खरं पाहिलं तर आज मुलगी नाही असं, मुलगी ज्या क्षेत्रात जाऊन पोहोचली नाही असं क्षेत्रच उरलं नाही. तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज या घडीला जर आम्ही विचार केला तर मुलगीच आम्हाला पुढे पाहायला मिळते. बारकाईनं विचार करा. अगदी शिक्षक मुलगी, डॉक्टर मुलगी,
इंजिनियर मुलगी, अनेको पदांवरती मुलगी कार्य करते, किंवा अनेको माध्यमातनं आम्हाला पाहायला मिळतं, व्यापार असेल, बिझनेस मध्ये सुद्धा मुलगी आज कार्यरत आम्हाला दिसते. आमच्याकडे जो पूर्वीपासनं प्रत्येक घराघरात म्हणा किंवा पूर्वीपासनं चालत आलेला एक विचार, की घरामधल्या पुरुषानं बाहेर जावं, धन कमावून आणावं, घरातल्या स्त्रीनं फक्त चूल आणि मूल एवढंच बघावं, ही भूमिका कुठेतरी हा विचार आज बदललेला आहे. चूल आणि मूल हे तर घरातली कामं मुलगी पाहतेच पाहते, पण बऱ्याचदा मुलगी पुरुषाची जबाबदारी सुद्धा ती घरातली स्त्री पार पाडताना आम्हाला दिसते. म्हणून मुलगी कमी नाहीये, मुलगी सामान्य नाहीये. आणि याही पुढे जाऊन मी सांगते तुम्हाला, कोणत्याच क्षेत्रात मुलगी राहिली, कमी पडली नाही. आणि मायबाप एक अभिमान म्हणून नाही, तर एक गुरूंची कृपा म्हणून तुमच्या समोर सांगते. तुमच्या समोर 8 दिवस कथा सांगणारी सुद्धा, बोला, मुलगीच आहे की नाही? तुम्हाला 8 दिवस सुंदर गोड गायनानं मंत्रमुग्ध करणाऱ्या या सुद्धा मुलीच आहेत. भगवतीचंच हे सुद्धा एक रूप आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी आहे. पहा, कन्या मुलगी जेव्हा जन्माला येते, सर्वांचं भलं करते, सर्वांचं मोठं होऊन हित साधून देते. पार्वती माता जन्माला आली, सगळ्यांचं कल्याण करू लागली, सगळ्यांसाठी हितकारक सुखदायी ठरू लागली. ही पार्वती माता उपवर झाली. आई वडिलांनी विवाहाचा विचार केलाय. प्रत्येक आई वडील जेव्हा मुलगी उपवर होते तेव्हा मुलीच्या विवाहाचा विचार करतात. आपल्या मुलीचा हात कुणाच्या तरी हातामध्ये द्यावा, हा आई वडिलांचा विचार असतो. हिमालय पर्वत आणि मेना माता हे दोघे सुद्धा आता पार्वतीच्या विवाहाचा विचार करत आहेत. पार्वतीला साजेसा वर शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.